मराठी मनोरंजन सृष्टीत मानाचा समजला जाणारा जी चित्रगौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला। अशातच या पुरस्कार सोहळ्यादरम्यान एका स्किटमध्ये बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता व रील स्टार सूरज चव्हाणची नक्कल करण्यात आली। या स्किटमध्ये सूरजचे बुक्कीट टेंगुळ झापूक झुपूक असे बरेच डायलॉग सादर केले गेले। या स्किटचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि याबद्दलच आता सूरजने सविस्तर व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे। स्किट मधील कॅरेक्टर मला आवडलं, मात्र या सोहळ्याला बोलवलं सुद्धा नाही याबद्दल सूरजने दुःख व्यक्त केलं आहे। सूरजने झापूक झुपूक चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती, पण या सोहळ्याला मला निमंत्रित केलं गेलं नाही असं त्याने व्हिडिओ शेअर करत सर्वांना सांगितलं आहे। काही कारणास्तव हा व्हिडिओ बनवावा लागतोय, माझं मन प्रचंड दुखावलंय। जी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये माझं कॅरेक्टर प्ले करण्यात आलं याचा मला प्रचंड आनंद आहे, पण माझ्या मनात एक खंत आहे, जी गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे। जी चित्रगौरवची टीम ही सगळी मंडळी फार मोठी आहेत, त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये, पण मला त्यांनी बोलवलं असतं आणि कुठल्या तरी कोपऱ्यात जरी बसवलं असतं तरी मला बरं वाटलं असतं, पण मला फोनही केला नाही, बोलवलं सुद्धा नाही। हे पाहून माझं मन खूप दुखावलंय। माझ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न मी विचारतो, त्यांनी मला सोहळ्याला बोलवलं पाहिजे होतं की नाही, खरं सांगा। असा प्रश्न सूरजने महाराष्ट्रातील त्याच्या लाखो फॅन्सला विचारला आहे। त्यामुळे सूरजने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आणि त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे। सूरजला देखील बोलवलं पाहिजे होतं, काळजी करू नको, आम्ही आहोत तुझ्या सोबत, अशा प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत। तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।